सुखी असलं पाहिजे, सर्वांनी आनंदी असलं पाहिजे. म्हणून या जगामध्ये सगळे लोक, विश्वामध्ये सर्वत्र आनंद वाटतो. हे जे काय आता युद्ध चाललेले आहे ते कशाने चालले? अहंकार आणि स्वार्थाने चालले. अहंकार काय आहे? आम्ही श्रेष्ठ आहे, आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, मी शहाणा आहे, दुसऱ्याच मला माहिती नाही, दुसऱ्याची मैत्री नाही आहे, आपलेपणा नाही आहे, समरसता नाही आहे, समर्पण भाव नाही आहे. आपण मित्र कुणाला म्हणतो? जो कधी बोलवलं की एका मिनिटात तुम्हाला चांगल्या वाईटाला कधी पण जो उभा राहतोय त्याला आपण मित्र म्हणतो. सगळ्या जगामध्ये जर सगळे देश एकमेकांचे मित्र झाले तर देशाच्या बॉर्डर तरी कशा? खरं म्हणजे माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की जगातल्या सगळ्या सीमारेषा काढाव्या, सगळ्यांना ईश्वराने निर्माण केलेले नियम कंपल्सरी लावावेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी जगातल्या आनंदानं सर्वांचं कल्याण व्हावं असं कार्य करायला लागू दे. स्वार्थ कुणाला नको, अहंकार कुणाला नको, हे कळायला आपणच सगळ्यांनी मिळून ते कार्य आता इथनं पुढं करायला पाहिजे. जगात युद्ध न होता सगळ्यांनी एकमेकांची चांगल्या त्याची देवाणघेवाण करूया आणि विश्वामध्ये शांतता द्या. पण आपला संकल्प काय करूया? आपण विश्वामध्ये शांतता दिशेने ते संकल्प. त्यासाठी जे काय ईश्वरानं हे विश्व निर्माण करणारा जो आहे करता, त्यांना जे नियम दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करूया, आपण समृद्ध होऊया आणि विश्वाला समृद्धीसाठी ईश्वराला देणं कर्तव्य धर्म करत. मला वाटतं एवढं आता पुरे आहे. सार काय एवढं लक्षात आलं ना? ईश्वरार्पितम त्याच्याकृतम चित्तशोधकम अनासक्ततेने अर्पिता ईश्वरा चित्तशुद्धी मुक्ती प्राप्त होते. मुक्त होतं तुम्ही काय अडकायचं काय कारण? कारण देण्यात भाव देणारा कधी अडकत, घेणारा अडकत. आपण द्यायला शिकलं पाहिजे. काय द्यायला शिकलं पाहिजे? संपूर्ण आयुष्य द्यायला शिकलं. तसं समर्पण भाव आपल्यामध्ये असू दे, अशी भक्ती जेव्हा निर्माण होते तेव्हा जो ईश्वर जो आहे ना त्याचाच रोध तुम्ही करत असता आणि तुम्ही आणि ईश्वर वेगळेच असता, तुम्हीच असता. ती जेव्हा तुम्ही अनुभवता त्यावेळी तुम्हाला उच्च कोटीची अनुभूती येत असते आणि ती सर्वांना मिळावं म्हणून सत्संग असते. इथे आपण सगळे काय बोललोय? ज्यांना हे परमश्रेष्ठ अनुभूती आली तशी अनुभूती सगळ्या पिढ्यांना मिळाली म्हणून आपण एकत्र आलेलो आहे. इथं काय कुठल्या अपेक्षा नाही काय घ्यावं, भरभरून घ्यावं आणि त्याच्यामध्ये वाटायला सुरुवात करावी आपल्या आचरणात. असो, एकत्र हा वेदांताचा विषय आहे. जे वेद जे आहेत त्यानंतर जे उपनिषद आहेत, उदाहरणार्थ कृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं ते उपनिषद. ब्रह्म म्हणजे काय? तू कोण आहे? तुझे कर्तव्य काय? कशी करायला पाहिजे? हे सगळं ते उपनिषदामध्ये येते. का तर तू ब्रह्ममय आहेस. ब्रह्मस्वरूपाची आपल्याला जाणीव निर्माण व्हावी. आपण ब्रह्मास ही ब्रह्म आहे तर मी एकटा ब्रह्म नाही, तर विश्वामध्ये सर्वच ब्रह्म आहे, सर्व खंडित ब्रह्म. प्रत्येक जण निर्मिती करतो, आपापल्यापर्यंत आपल्या निर्मिती करावी आणि विश्वाला आनंद करावी. असं केलं तर मनुष्य हा भाग झाला. असो, तर उद्देशाला कर्मयोग आज आपण घेतलाय. पुन्हा सोडीने कधीतरी भक्तियोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग आपण डिटेलमध्ये घेऊया. बरं वाटतं मला म्हणून 7:30ला 5 मिनिटं कमी आहे. आता आपली वेळ संपलेली आहे 6 ते 7:30ची. आता आपण काय करूया, एक दोघा